भव्य दिव्य असं आयोजन आणि आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आज फायनल डे आहे. संडे फंडे सुपर संडे शिवशक्ती स्पोर्ट्स आडे. मॅच चालू करायची लगेच. संकेत आणि त्या सोबतीला बॅटर साकिब बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन प्रदीप. 3 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो, याची पण नोंद घ्या आणि यानंतरच्या पण टीम्स आपण तयार राहा, कारण की फायनल आपल्याला एक चांगलं उजेडामध्ये झाली पाहिजे. संकेतने पण एक प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट घातली आणि प्लेअर ऑफ द मॅच ज्याला मिळाले त्यांनी टी शर्ट परिधान करून खेळणं गरजेचं आहे. काल खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब जाळगाव या टीमने पण खूप चांगला खेळ केला आणि लेफ्ट आर्म बॉलर प्रदीप, बघूयात प्रदीप आता कशा प्रकारे कामगिरी करेल. स्ट्राईक एंडला संकेत आहे, जो जिंकेल तो पुढील फेरीमध्ये जाणार आहे, त्यामुळे ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. या बॉलवर देखील पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. सर्व आलेले आमचे खेळाडू, सर्व मान्यवर आणि आज शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली फिल्डिंग तिकडे प्रणयची. खूप चांगला बॉल अडवला प्रणयने आणि तिकडे एक रन तेवढाच महत्वाचा असणार आहे. 18 बॉल मध्ये बघूयात किती टार्गेट आज सेट करतील टीम. मगाशी मॅच पण टॅटोने एक चांगली क्लोज आणली होती. सनाउल्लाने पण एक टायमिंगला बाउंड्री लगावली, बट थोडी मॅच फसली गेली तिकडे. या बॉलवर टॅप केला गेला, नॉन स्ट्राईकला फेकी करतील बट रन सिंगल. संपूर्ण शिवशक्ती स्पोर्ट्स आडे 10वं वर्ष त्यांच्या या क्रीडा स्पर्धेचं आणि भव्य दिव्य असं आयोजन या समुद्र किनाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आडे नगरी पूर्ण सजली आहे. पूर्ण मुंबईतील पण चाकरमणी आज इकडे आलेत आणि आपल्या गावाचं एक म्हणजे सण आहे हा. टुर्नामेंट सर्व ऑफिसला सुट्टी नाही भेटली तर सुट्टी टाकून एचआरशी भांडण करून सर्वजण आलेत. आणि या बॉलवर टायमिंगला संकेतने स्वीप खेळले गेले, रन मिळेल तिकडे 4. चांगली खेळपट्टी आहे, खूप चांगलं ग्राउंड बनवलं आहे. काल ग्राउंडची मेहनत आपण बघितली, पूर्ण जेसीबी लावून अगदी वाळू पूर्ण वर खेचून ग्राउंड बनवलंय. त्यामुळे खूप मेहनत आहे सर्व शिवशक्ती स्पोर्ट्सचे, सर्व त्यांचे मित्र. जेवढं नावं घेऊ तेवढी कमी आहेत आणि मॅनपॉवर पण त्यांची तगडी आहे, खूप चांगलं. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका तिकडे फसला. 1 रन मिळेल. हे ग्राउंड असं आहे की इथे किती पण रन्स होऊ शकतात आणि ते रन्स चेस पण होऊ शकतात, त्यामुळे छोटं ग्राउंड आहे. स्कोर झालाय 8 रन. आणि आपल्या गावचे सरपंच सोमनाथजी कोल्हापकर साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं, आपलं पण स्वागत आहे. या बॉलवर देखील समोर टॅप केला गेला, चांगला फटका केला गेला तिकडे. बॅटर शाकिबच्या बॅट मधून आपण पाहिलं तर रन मध्ये 4. प्रॉपर पंच केला आणि प्रदीपच्या पहिल्या ओव्हरमध्ये कुठे ना कुठेतरी ग्राफ वरती जाताना पाहिला गेला, बट रन झाले आतापर्यंत 12. या बॉलवर देखील कट केल्याचा प्रयत्न केला गेला, 1 रन तिकडे सिंगल मिळेल. या बॉलवर देखील इकडे एज घेतले गेल्या पहिल्याच बॉलवर, मात्र इथे राशिदने बॅटर प्रणयला बाहेर धाडलंय आणि पहिल्याच बॉलवरती इकडे विकेट मिळवलेली आहे.
प्रणय मात्र इकडे बाहेर जावं लागेल. राशिद गुड बॉलिंग. न्यू बॅटर शोएब. आणि बॅक टू बॅक आलेले विकेट मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी देईल आणि मॅच आता थोडीफार शांत होतीये. अप्रतिम कामगिरी करत असताना पहिल्याच 2 बॉलवरती 2 विकेट आले. रनआउट आणि 1 कॅच आउट. न्यू बॅटर तेजस. मॅच थोडीफार आता मात्र शांत होतीये. या बॉलवर देखील काय पकडली गेली कॅच. अफलातून कॅच. कॅच ऑफ द मॅच. पकडो कॅच और जीतो मॅच. हॅलो. हरेश्वरने काय कॅच पकडली आहे. गुड कॅच हरेश्वर. अगदी फ्लाइंग कॅच. काय जम्प केलं त्याने. बॉडी बॅलन्स पण खूप चांगलं होतं. व्हाईट बॉल मॅच थोडीफार मात्र फसताना पाहिले गेले कारण की ग्राफ थोडाफार खूप चांगली बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन खर्च करत असताना 3 विकेट पण मिळवले गेले. राशिद बॉलिंगसाठी संकेत. आता मॅच थोडी फसली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं समोर जम्प केलं गेलं तिकडे आणि मॅच थोडीफार इकडे यानंतर एकता स्पोर्ट्स उर्फी संघाने टॉस जिंकला आणि पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यांच्या विरुद्ध चिपळूण 9 बॅटिंग करेल. या बॉलवर बॅट्समनला पण फसवला आणि कीपर पण थोडा फसला. लेग ब्रेक पण तिकडे 22 मध्ये 4 रन मिळतील. खूप चांगला लेग स्पिन वळवला तिकडे. या बॉलवर देखील आपण पाहता पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मॅच शांत करून चालणार नाहीये. या बॉलवर देखील पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलं आणि संकेतने पुन्हा एकदा एक चांगला स्पेल आपल्या टीमसाठी. स्कोर कार्ड फक्त आणि फक्त 10 या धावसंख्येवरती शांत आहे. भलं मोठं टार्गेट आहे. थोडीफार ही मॅच मात्र फसताना पाहायला मिळतीये. या बॉलवर देखील टॅप केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रन 15 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला. बट आता मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. शेवटची ओव्हर घेऊन राहील. कठीण आहे. भलं मोठं टार्गेट होतं.
राहुल झेंडेकर आपले मित्र, एक स्पेशल त्यांची इकडे बिर्याणी आहे, तर मित्रांनो तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. योग्य त्या दरामध्ये ती बिर्याणी आहे. दापोली स्पेशल, आडेगाव स्पेशल बिर्याणी आहे. आणि राहुल झेंडेकर यांची स्पेशल बिर्याणी इकडे स्पेशल ऑफरमध्ये तुम्ही ग्राउंडच्या उजव्या साईडला त्याचा स्टॉल आहे, तिकडे तुम्ही आस्वाद घेऊ शकता. दरबार बरमारे आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. दरबार सर्व आमचे मित्र जे स्वयंसेवक अगदी शिवशक्ती स्पोर्ट्स, आणि ही मॅच आता मात्र औपचारिकता फक्त शिल्लक आहे आणि ही मॅच जिंकली आहे जवळपास टीम चांगला खेळ करत असताना 7 स्टार 5. वेल प्लेड संकेत आणि त्याची संपूर्ण टीमने जो एफर्ट दिले. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट वन्स अगेन संकेत आपण या प्लेअर ऑफ द मॅच साठी संकेतने अफलातून बॅटिंग केली याही मॅच मध्ये, आणि बॅक टू बॅक 2 वेळा संकेतला मात्र पुरस्कार मिळतोय. आणि पराभूत संघाला आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. भाई जनार्दन खोपटकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचे पारितोषिक आहेत. आणि